बच्चू कडू यांच्यासह 6 जणांचे शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। आजच्या बैठकीत कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता दृष्टीपथात आलेली आहे। कारण बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दर्शवला आहे। त्यानुसार आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील। तर आंदोलकांकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले हे बैठकीत सरकारसोबत वाटाघाटी करण्यासाठी उपस्थित राहतील। ही उच्चस्तरीय बैठक असल्याने या बैठकीला मुख्य सचिवांसोबत विविध विभागातील 30 वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतील। त्यामुळे आजच्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। या बैठकीत बच्चू कडू यांनी दिलेले निवेदन आणि 7 एप्रिल रोजी बच्चू कडूंसोबतच्या बैठकीत केलेल्या निर्णयावरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल। त्यांना त्रास होणार नाही उद्या, त्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला। आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सकारात्मक चर्चा सुरू झाली। यश नाही म्हणता येईल, आमचं आंदोलन संपलं नाही, लक्षात घ्या। काय वाटतंय सकारात्मक? आमचं आंदोलन संपलेलं नाही, फक्त चर्चेसाठी जात आहोत, याचा अर्थ आंदोलन संपलं नाही। चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे का? 6 वाजता 6 ते 7 वाजता उद्या आम्ही बैठकीला जाणार। आज रात्रभर मी आणि सगळे आम्ही आणि आमचं आंदोलन 31 तारखेला आम्ही 31 तारखेला 1 वाजता आमचा रेल सुरू होईल। सकारात्मक चर्चा झाली, चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत, तर आमचा रेल्वे थांबू शकतं। निर्णय जर चांगला घेतला नाही, घोषणा केली नाही। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अमरावती खबर। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।